आचमन करायचं आहे. काय करायचं आहे, उजव्या हातानं उजव्या हातावर पाणी घ्यायचं, आणखी एकदा प्यायचं, दोनदा प्यायचं, तीनदा प्यायचं, चौथ्या वेळेला खाली सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. सोडा खाली. आता पुन्हा एकदा तसं करायचं आहे. ओम विष्णे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः. सोडून द्या. हात जोडा. ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरिये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. सौभाग्य द्रव्य युक्त सपत्निकम शुभाक्षते अलंकरोमि सानंद मांगल्य परिवर्धनातम. तू हिला हळदी कुंकू लाव. सौभाग्य द्रव्य युक्त सपत्निकम शुभाक्षते अलंकरोमि सानंदम मांगल्यम परिवर्धनातम. दीपम तेजोमयम पुण्य ज्ञान विज्ञान भास्वरम स्वार्थ बुद्धी विनाशाय दर्शयामी मंगलम. आता आपल्याला काय करायचं आहे, या दाखवलेला हात धरायचा आहे आणि 4 सेकंद ठेवायचं तर सोडायचं आहे. त्याला म्हणायचं प्राणायाम. प्रणवस परमऋषी परमात्मा देवता दोनदा करायचं आहे. दैवी गायत्री छंदा प्राणायोगे विनियोगा. ओम भू ओम भुहा ओम खा ओम मुहा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तस्त्रणम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम आप ज्योतिर्समृतम ब्रह्म भूसरम. त्यामुळे काय होतं की थोडंसं वातावरण शुद्ध होतं. ओम श्री म्हणणार, ओम श्री म्हणते महा इष्ट देवताभ्यन महा श्री लक्ष्मीनारायण महा उमा महेश्वरण महा संची पुरंदराभ्यन महा कुलदेवताभ्यन महा ग्रामदेवताभ्यन महा स्थानदेवताभ्यन महा वासुदेवताभ्यन महा मातृपिताभ्यन महा सर्वोभ्यो देवोभ्यो नमः सर्वोभ्यो ब्राह्मणोभ्यो नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. आणि ते कुठं देवावर ठेवायचं, तिथं जरा जाऊन पडायच्यात ना. आणखी मग तिथं नको, त्याचे देव कसे त्यांचे कायमस्वरूपी तिथं आहेत ना. खाली ठेव सुटो. चालेल, खाली ठेवा सध्या. बसा. आपल्याला देवतांचं ध्यान करायचं आहे. हात जोडायचे आहे. सुमुख चंद्र कपिलो गजकर्णाः लंबोदर विक्तो विघ्ननाशो गणाधिपति धूम्रकेतु गणाध्यक्ष बालचंद्र वैजनना. द्वादशैतानि नामानि यः पठ्येत शृणुयादपि विद्यारंभे विवाहाचे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तु जायते. शुक्लांबरधरं दैव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो जायन्ते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. एषा ध्येयस्तो भगवान् मंगलम हरि. लाभस्तेषा जयस्तेषा कुतस्या प्रजा. एषा मन्दिवरश्यामोर्धेयस्तो जनार्दन. तदेव लग्न सुदीन तदेव तारां बलं चंद्रबलं विद्याबलं देवबलं. तदेव लक्ष्मीपते ते कृतं स्मरामि विनायकं गुरु. भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणमादो सर्वकार्यसिद्ध्यर्थम् अभीप्ति सिद्ध्यर्थं पूजतोया सुरासुरे सर्वविघ्नहरस्ते. गणाधिपते नमः. सर्व प्रारब्ध कार्येषु त्रय स्त्री भुवनेश्वरा देवादिष्टुन सिद्धी ब्रह्मोशना जनार्दना. आता आपण संकल्प करायचा आहे.
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रथमानस्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतहारकल्पे विमंस्तरे कुलयुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकर्णे देशे गोदावर्या दक्षिणे करे शालिवान अमुक पक्षे तिथौ अमुक नक्षत्रे विष्णु योगे अमुक स्थिते वर्तमान चंद्रे अमुक स्थिते श्री सूर्ये देवगुरु शेषु ग्रहेषु यथा यज्ञ शासी राशिस्थानस्तु सस्तु एव गुण विशिष्टाद्या शिवपंडितो मम आत्मन स्मृति स्मृति पुराण प्राप्तम अस्मांक सकुटुंबाना सपरिवार क्षेम स्थैर्यायुरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहार्थम मनेप्ति सकल मनर्थ सिद्ध्यर्थम श्री लक्ष्मी पूजन देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलुपचार द्रव्ये ध्यान वाहन स्वरूपचार पूजा चार करिष्ये तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महा गणपति पूजन करिष्ये तथा शरीर शुद्धार्थ षडगणासम कलशंग घंटन पूजन वरदादि देवता स्थापनार्थ कलश स्थापना वरदा देवता पूजन करिष्ये मम आत्मन श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्तकम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहार्थम मनेप्ति सकल मनोरथ सिद्ध्यर्थम लक्ष्मी पूजनम प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मेलिप्तोचार द्रव्य वाहनादि षोडोपचार पूजनम करिष्ये तत्रादौ निर्विघ्न ते सिद्ध्यर्थम महागणपति पूजनम करिष्ये तथा शरीर शुद्ध्यर्थम षडंगन्यासम कलश शंख घंटा पूजनम वर्णादि देवता स्थापनार्थ कलश स्थापन वरुणादि देवता पूजन करिष्ये पाणी सोडायचं म्हणजे हा आपण संकल्प केला महालक्ष्मीला की मला आरोग्य चांगले मिळू दे, धन संपदा मिळू दे, म्हणजे आपल्या सर्वांना राईट. हा आणि मी माझ्या क्षमतेप्रमाणे तुझी पूजा करत आहे. आता हे थोडेसे याच्यावर वाहा गणपतीवर आणि गणपती खाली घ्या, तांबणामध्ये घ्यायचे. गणानात्वा इति मंत्रेस शौनको गतमनो ऋषी गणपती देवता. तर तुमच्या तिकीट त्या बाजूला घ्या. आता हे सगळं ते तुम्हालाच आहे, फक्त कसं तिकीट जा कमी होते म्हणून इकडे जात पडतं. त्याचं लक्षात आलं त्यांचं. गणानात्वा इति मंत्रेस शौनको गतमनो ऋषी गणपती देवता जगती छंदा गणपत्या वाहने विनियोग. गणानात्वा गणपती हवामहे कवी कविना मुप स्रवस्तम श्रेष्ठरे ब्रह्मणा ब्रह्मस्पदम आन शून्यपदे साधनम वक्रतुंड महाकाय सूर्यकुट संभ्रम निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री महणते महा अस्मिन् बुद्धे बुद्धि सहित महागणपति सांग सपरिवार सायुध सशक्ति वाहयामि. ओम भरोसः महागणपति ध्यायामि. ओम भरोसः महागणपते नमः. आसनार्थ अक्षतां समर्पयामि. ओम भरोसः महागणपति मां पाद्य समर्पयामि. ओम भरोसः महागणपति मां अर्घ्य समर्पयामि. ओम भरोसः महागणपति आचमनीयं समर्पयामि. ओम भरोसः महागणपति स्नानं समर्पयामि. सुप्रतिष्ठम ओम भरोसः महागणपति अवस्थस्त्रे कातरस्त्रे समर्पयामि. ओम भरोसः महागणपति यज्ञपितं समर्पयामि. ओम भरोसः महागणपति विलग्नचंदन समर्पयामि. आता ते हे ना तो गणपती आहे आपला बरं का. त्यावर थोडीशी अक्षता वाहा. अक्षता वाहिली त्यावर पाणी वाहा. पाणी वाहिलं की त्यावर थोडंसं गंध लावा आणि परत पाणी वाहा.
त्याला थोडं हळदी कुंकू टाका. शुद्धोदक स्नान तर साधं पाणी टाका. त्यानंतर ते बघा ते दूध आहे बरं का तिकडे, दूध थोडंसं हे करा. जर ते स्नान समृद्धी आम्ही एक आणखी पण साधं पाणी टाकायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामि. त्यानंतर तिकडे बाजूला काय आहे, दही आहे. दही स्नानम समर्पयामि. शुद्धोदक स्नानम समर्पयामि, साधं पाणी. पंचामृत स्नानम समर्पयामि, पंचामृत आहे. पंचामृत स्नानम समर्पयामि. शुद्धोदक स्नानम समर्पयामि. चांगलं चांगलं धुवायचं, आणखी त्याच्या जागेवर ठेवायचं. मग त्याला हे तुमच्या घ्या ना, हे फुलं वगैरे व्हायची, हळदी कुंकू व्हा, अक्षरा व्हा. वस्तुस्ते कपसार वस्तु समर ओम भूर साम पिता समर्पयामि. ओम सहा महांगृतना विलेपनाथ चंद्रम समर्पयामि. ओम सहा महांगृपितमा अलंकारते क्षदाम समर्पयामि. ऋद्धि सिद्धिभ्या नमः. हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि. ओम सहा महांगृतना सिंदूरम परिमल द्रव्यम समर्पयामि. ओम भूर सहा महांगृतना कालुद्धार कालपुष्पाणि दुर्वांकुर समर्पयामि. ओम सहा महागणपतिमा धूप दीपच समर्पयामि. ओम नैवेद्यम गुरु घातल्याने सगळे काय करा, ते पलीकडची उदबत्ती आहे ना, उदबत्तीची ओवाळा. असंच घ्या, त्याच घ्या. असं ओवाळायचं. धूपम दीपम समर्पयामि तिकडे. आणि त्यानंतर तुमचं ताटपट ठेवलं ते, त्यात बघा गुळ खाद्य, गुळ करून असते का नाही, तो नाही, गुळ करून तो इथे ठेवा. आणि एकदा नैवेद्य कसा दाखवायचा, तर हे करायचं. आणखी ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा वाणाय स्वाहा ब्रह्मण स्वाहा नैवेद्यम समर्पयामि. हस्तं नमस्करोमि नमस्कारार्थे. ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा वाणाय स्वाहा ब्रह्मण स्वाहा नैवेद्यम समर्पयामि. नमस्करोमि नमस्कारार्थे. महागणपती महामुखासारखे पुगल तांबल संवर्ण निष्क्र दक्षिणाम समर्पयामि. त्यावर हे जे आहे ना, एक वस्त्र त्यात एक घालायचं. तेव्हा करत नंतर चंदनम, त्याला हळदी कुंकू आहे ना, चंदन दुर्वा पुराण पुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि नमस्कारामि. कार्यमे सिद्धि मायांतु प्रसन्ने त्वरि धातारी विघ्नानि नाशमायांतु सर्वाणि सुवर्णैकम्. ओम भूरसा महाभारताना समर्पयामि. अन्नकृत पूजनेन महागणपती प्रियतमा. तर कोणतंही कार्य करताना आपल्याला आधी गणपतीचं पूजन करावं लागतं, मग इतरांचं पूजन करायचं आहे. आता आपण हे लक्ष्मीपूजन करतो आहे. आणि लक्ष्मीपूजन करता काय करतात, आधी पुण्य वाचन करतात, म्हणजे देवी बसून त्याचं दान करणे. तर त्यामध्ये मी काय वाक्य बोलायचे, तुम्ही काय वाक्य बोलायचे आहेत. तर आता हे जरा मोठी वाक्य आहेत, मीच दोन्ही पण बोलतो. ट्राय करूया ना, बोला तुम्ही, मला सांगा. तुम्ही बोला. महेश कुटुंबाने, महेश कुटुंबाने महाजना महाजना मस्कुर्णाय मस्कुर्णाय आशीर्वचन आशीर्वचन मपेक्षमानाय मपेक्षमानाय अध्य करिष्मान अध्य करिष्मान महालक्ष्मी कर्मण्य महालक्ष्मी कर्मण्य पुण्याय भवतो पुण्याहि भवतो ब्रुवंतु ब्रुवंतु. आता मी म्हणणार ओम पुण्याहम, म्हणजे तुमचं म्हणण्याला मान्यता देऊन दिली. पुढं म्हणायचं मह्यम मह्यम सकुटुंबने सहकुटुंबने महाजना महाजना मस्कुर्णाय मस्कुर्णाय आशीर्वचन आशीर्वचन
पेक्षमानाय पेक्षमानाय अद्य करिष्मान अद्य करिष्मान महालक्ष्मी कर्मणा महालक्ष्मी कर्मणा स्वस्ति भवतो स्वस्ति भवतो ब्रुवन्तु. ब्रुवन्तु. मी म्हणणार ओम आयुष्यमते स्वस्ति. परत तुम्ही एकदा म्हणायचं आहे महेश कुटुंबने महेश कुटुंबने महाजना महाजना मस्कुरणाय मस्कुरणाय आशीर्वचन आशीर्वचन पेक्षमानाय पेक्षमनाय अद्य करिष्मान अद्य करिष्मान महालक्ष्मी महालक्ष्मी कर्मन् कर्मन् वृद्धी भवतो वृद्धी भवतो ब्रुवन्तु. ब्रुवन्तु. मी म्हणणार ओम कर्मरुद्धताम. परत मह्य कर्मणा श्री रस्ती भवंतो ब्रुवतुम ओम अस्ति सु मह्य कर्मण कल्याण भवतो ब्रुवंतु ओम अस्ति कल्याणम. ती म्हणायचं पुण्यवाहन वाचन पुण्यवाहन वाचन फल समृद्धी फल समृद्धी स्थिती स्थिती भवतो ब्रुवंतु. भवतो ब्रुवन्तु. म्हणजे मला पुण्याचं फळ मिळू दे. मी म्हणणार ओम पुण्यवाचन फल समृद्धी पुण्य श्री लक्ष्मी प्रेतम म्हणजे तुम्हाला ते मिळावं असं. आता कलश आपला आहे या कलशाची पूजा करायची आहे. तर कशी टाकली काय मग फक्त कशाला फक्त हळदी कुंकू वाहा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रा समस्ता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मात्रगणा स्फुटा कुक्षतु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा विदतो यजुर्वेदा सामवेदा अर्थवर्ण अंगच संहिता सर्वे कलशतु समासिता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करितथा आयाम तो देव पूजार्थ दुर्क्षेकार गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिनं सन्निधो करू. ओम कलश देवताय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्ष पुष्पं समर्पयामि नमस्करोमि. नमस्कार करायचा आहे. शंखपूजनम शंखाद चंद्रदैवेतम कुक्षवर्ण देवता पृष्ठे प्रजापति शिव ओ एग्रो गंगा सरस्वती तव पूरा सागर तो विष्णुना विद्युत करे नमिता सर्व देवेश पांच नमस्तुते. आता घंटे घंटा घ्या त्याच्यामध्ये पाणी ओके हां तीन करायला तर घंटा ठेवा त्यात पाणी 7 पाणी टाका. दूध नाही बस चालेल त्याने वर ठेवायचं हां त्याला मग गंधाक्षचं फुल वगैरे लावायची सगळं हे करायचं. आगमनार्थु देवानागमनार्थु रक्षाम पूर्वे घंटारव तत्र देवता वा लक्षणम घंटाय नमः. गंधाक्ष पुष्प समर्पयामि हरिद्राकुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता दीपाची पूजा करायची आहे. दीपाला काय करायचं हां तिथं खाली हळदी कुंकू वाहा थोडंसं अक्षता वाहा आणि थोडी फुलं वाहा. ओम नवो नवो भवती जायमानो हा केतु रूप सामेन्तं भाग देवोभ्यो विद्यात्मना प्रच द्रमास्तिमे धृगमागु श्लोक ओ दीपं ब्रह्मरूपस्थ ज्योतिषः प्रभु ऋगम् आरोग्य देवी पुत्राश्च सर्वान् कामान् प्रच्छे. आता याचं फूल घ्यायचं आणि फूल जरा पाण्यात बुडवायचं आणि सगळीकडे काय करायचं शिंपडायचं जेणेकरून काय हो की अपवित्र पवित्र व्हावं शुद्ध व्हावं. अपवित्रो पवित्रा सर्वावस्था गतो पिया स्मरेत पुंडरीकाक्षं सभ्य बाह्यंतरम शुचि. आता ही जी आहे ना ही हे ह्यात पाणी घ्यायचं आणखी ती आत घ्या. मला पाणी हां ह्यातलं पाणी थोडंसं यात होता आणि त्यात थोडी अक्षता टाका आणि ती जी सुपारी आहे ती ठेवायची. हां ही सुपारी जी आहे ना ती सुपारी आहे
नवग्रहाची 9 दिशेची सुपारी आहे ती आपण एकच मांडलेली आहे आणि त्यामार्फत आपण आव्हान करणार आहोत. त्याला मागासारखं काय करायचं, हळदी कुंकू वगैरे हे ते व्हायचं, त्यानंतर फुलं व्हायची, परत आपण दह्यानं दुधानं हे सगळं करायचं आहे. दूध दही पंचामृत हां ते तुम्ही सगळं आता एक करून सगळं टाका. मी फक्त वाचत असतो. पुग भले वर्णम सांगम सपरिवारम सायुध सशक्ती आवायामी. ओम गणपते नमः गणपती महावयामी. ओम दुर्गाय नमः दुर्गमा आह्वयामी. ओम क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालाय महा आह्वयामी. ओम वास्तवक्षत नमः वास्तवक्षत महायामी. ओम इंद्राय नमः इंद्र आह्वयामी. ओम अग्ने नमः अग्ने आह्वयामी. ओम यमाय नमः यम आह्वयामी. ओम नरुते नमः नरुते आह्वयामी. ओम वरुणाय नमः वरुण आह्वयामी. ओम वायव्ये नमः वायु आह्वयामी. ओम सोमाय नमः सोम आह्वयामी. ओम ईशान नमः ईशान आह्वयामी. ओम सूर्याय नमः सूर्य आह्वयामी. ओम सोमाय नमः. ते स्वच्छ धुवून परत जागेवर ठेवा. ओम सूर्याय नमः सूर्य आह्वयामी. ओम सोमाय नमः सोम आह्वयामी. ओम अग्ने नमः अग्ने आह्वयामी. ओम भौमाय नमः भौम आह्वयामी. ओम दक्षिण नमः दक्षिण आह्वयामी. ओम बुध नमः बुध आह्वयामी. ओम बृहस्पती नमः बृहस्पती आह्वयामी. त्यात थोडंसं हळदी कुंकू वहा, अक्षता वहा, थोडी फुलं वहा आणि तिथं बघा साखरेचं नैवेद्य आहे ना, ते थोडंसं ठेवा पुढे आणि तर दाखवणार आपण. ओम शुक्राय नमः शुक्र आह्वयामी. ओम शनिश्चराय नमः शनिश्चराय. ओम राहणार आह्वयामी. शर्करा नैवेद्यम समर्पि. ओम प्रणय स्वाहा प्रणय स्वाहा वाहन स्वाहा ब्रह्मण स्वाहा नैवेद्यम समर्पि. मी हस्वर नमस्करोमि नमस्कारार्थे. श्री गणेश दुर्गा नवग्रहादी दिग्पाल देवता घन आह्वयामी नमस्करोमि. त्याला सगळं वाहिलेलं आहे. त्याला एकदा थोडंसं यानं ओवळा आपले ते हे ना, हा त्याला उजव्या हाताने ओवळा. बस बस आता ठेवा ते. आता त्यातलं सगळं ते काढा, ते स्वच्छ धुवून काढा. हां आणि ह्यात टाका. घ्या जरा पाणी टाका. आता ही महालक्ष्मी आहे. त्याच्यावर तुम्ही थोडीशी आधी तांदूळ वहा. आणि ती घ्या आणि त्याला आधी असणार तर हे करा, थोडंसं टाका. आता त्याला काय करायचं आहे आपल्याला सगळ्यांनी, ही आपली मुख्य देवताची आहे. सगळ्यांनी काय करायचं, त्याला स्नान घालायचं आहे. आधी कोणतं घालूया, दूध. दूध घालूया. दती स्नानम समर्पयामी. करून घाला. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. शुद्ध हे साधं पाणी, प्रत्येकाला पण साधं पाणी घालायचं आहे. त्यानंतर दही स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पंचामृत स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. चांगली काय करायची, धुवायची वगैरे आणि त्या जागेवर स्थानापन्न करायची. तिथे थोडेसे तांदूळ थोडी टाका फक्त असणार पण. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्य समृद्ध. थोडं हळदी कुंकू वहा, सुगंध पुष्प वहा. ते गुळाचा, गुळाचा नैवेद्य. गुळ ठेवा देतो वाटल्यास, इथे ठेवा गुळ नाही तर तेच ठेवा. आणि नैवेद्य दाखवा असं. तसं नाही, हाताने
संस्कृत हां ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा वाणसा ब्रह्मणसा नैवेद्यम समर्पयामि हस्तस्मृमी ओम प्राणाय स्वाहा अपना स्वाहा वाणसा ब्रह्मणसा नैवेद्यम ओम प्राणाय स्वाहा अपना स्वाहा वाणसा ब्रह्मणसा नैवेद्यम समर्पयामि. आता जे इतर जे आहेत ना फळं आहे हे आहे याच्यावर थोडंसं प्रत्येकावर पाणी टाकायचं आणि हळदी कुंकू आणि फुलं भाजायचं. हां हे जे आहेत ना ही पाण्याची विडी यावर पण प्रत्येकावर थोडंसं टाकायचं आहे आणि प्रत्येकावर मग थोडं काय करायचं हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे. मुख्य काय राहिलं आहे कुबेराची पूजा आपल्याला करायची आहे. कुबेर म्हणजे हे दागिने वगैरे आहेत ते तिकडे हे आहेत आणि हे पैसे आहेत त्यावर काय करायचं हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि फुलं वगैरे व्हायचे आहेत. अक्षय वगैरे टाका आणि त्या सांगायचं आहे की हे असंच आमच्या घरामध्ये तुमचा निवास राहू द्या वाढू द्या अशा प्रकारे है ना. त्यानंतर हे काय आहे खास महालक्ष्मी आपण त्याला लक्ष्मी म्हणतो. हा काय आहे झाडू काय म्हणतो आपण त्याला हां केरसुनी आहे. केरसुनी म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी असते आणि त्याच्यावर काय करायचं थोडं हळदी कुंकू टाकायचं थोडं अक्षर टाकायच्या फुलं टाकायची. सगळ्यांनाच एकदा काय करा वाही ते बुद्धवतीनं काय करा हां काय काय एकंदरीत आपली सगळी पूजा झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे फक्त ती मागची पूजा करायची केली नाही कारण काय आपण खास इथं महालक्ष्मी पूजा केली ना ते फक्त हे आहे. सगळ्यांची पूजा झालेली आहे. आपल्याला आरती म्हणायची आहे आणि आरती म्हणण्याकरता हे इथं काय आहे तयार आहे. आरतीपासून म्हणणार उभारून म्हणणार तुम्ही बाबा तुम्हाला वाटतं बसून म्हटलं तरी सगळे सेवी येईल ना. हां हां म्हणजे गॉड काय बोलतो नाही गॉड कसं आहे तुमची परिस्थिती बघून आहे का नाही गॉड इज ते दाबून लावायचं थंडी आहे ना साठी 2-3 लावायचे. नाही नाही तिथं मध्ये दाबा तिथं जे आहे ना पट्टी. हां थँक्यू. ते पॉईंट या मंगलमूर्ती मोरया
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निधी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वक्षेंदुराची कंठे जळसे मान स्थापना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव न खजित घरात गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडी मुकुट शोभत गरा नृत्य न पुरे चरणी घाले जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर कणवर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सपना संकटी पावावे निर्वाळे रक्षावे सेवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गण बारी तुम्ही संसारी अनाथ नाते आंबे कोणा विसारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय हरसासमध्ये सर्व ईश्वर वदे तारे संजीवनी जय देव त्रिभुवनी भुनी पाहता तू ऐसे नाही चारी सांगलो परतून न बोलवे काय साहे युगात करता पडलो प्रवाही देव भक्ताला दी पाऊस जय देव ईश्वर वदे तारे संजीवनी जय देव प्रसन्न बद्ध प्रसन्न होतील राशा देशापासून सोडी सोडी हो पाशा आंबे दूध वाचून पूर्वी आशा तल्लीन झाला प्रदेशा जय देव जय महिषासुरमर्दी सर्व ईश्वर वदे तारे संजीवनी जय देव लवते विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा नेत्री जळा लावण सुंदर मस्तकी बाळा ते सोन्याचे निर्मळ वाढूळ धुळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळून कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सोनाच्या माळा युवतीचे विदुळन श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे मावेला जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळून कर्पूर गौरा जय देव देवी दत्त सागर मंथन पे केले माझे अवचित हाल केले कृपा असुरपणे भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळून गौरा जय देव वाग्रांबर फणी वसनारी पंचान म्हणून म्हणून शतकोटीचे विश्वाचे उच्चारी रामदासांतरी जय देव आरती गौरा जय देव घालणं लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाणी तुझे पुणे आनंद पूजन भावे वाणी तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा नाही की काय नमाच्या मसंदियत्वा मना सरम करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाते संगत्य चिदं विश्वं राम नारायण कृष्णनामतनं मास्य श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रभजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया महालक्ष्मी की जय ओम यज्ञेन देवास्तान धर्माने प्रथमान्यासन वेदनाथ महिमान सचत यत्र पूर्व साध्य संति देवा ओम राजाधिराजाय प्रसन्नसाहिने नमो वयं वस्त्रणाय कुर्महे समे कामान काम कामाय महे कामेश्वरो वैष्णव ददातु कुबेराय वस्त्रणाय महाजन महा ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं साराज्यं वैराज्यं पारमिष्ट्राज्यं महाराज्य महाधिपत्यं संबंध पर्याय सात सार्वभौमं सावायुष अंतादा परार्धात पृथ्वी ये समुद्र पर्याताया एकाळती तदपेशो को भीतो भरता परिविष्टारो मर्त संग्रहे अवीक्षितस्य काम प्रविश्व देवा सभासिद्धि एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय नेमि तन्नो दंती प्रचोदयात मंगलमूर्ती मोरया महालक्ष्मी की जय बर आता झालं सगळं आता आपलं काय करायचं माहिती का जर तुमचं फराळ स्टार्ट असेल का नाही एक बनवलं तर इथे ठेवायचं आणि ते नैवेद्य दाखवायचं तो दाखव तरी पण चालेल आता आपल्याला देवाला काय करायचं पाया त्याला हरकत नाही तू काय करशील रे ही जे मधली आहे ना ती ओटी हिला भरून टाकशील ते नंतर ओटी भरायची दुसऱ्या दिवशी ना काय नाही, कधी पण आता तिथे देवीची ओटी भरलेली